नमस्कार स्वामी भक्तांनो, श्रावण महिन्यामध्ये आपण ज्या काही संकल्पयुक्त सेवा सुरुवात केलेल्या आहेत त्या सेवा आता आपल्याला खंड पडू न देता पूर्ण करायच्या आहेत। आता आपल्याकडे फक्त एकच आठवडा राहिलेला आहे, त्यामुळे मनापासून आणि श्रद्धेने या सेवा पूर्ण करा। आणि मी सुद्धा या दरम्यान 21 दिवसाचे स्वामी चरित्र सारामृताचे पारायण केलेले आहे आणि त्याचा मला अनुभव सुद्धा आलेला आहे, तो सुद्धा मी तुम्हाला इथे शेअर करणार आहे। आणि 21 दिवसाचे म्हणजे मी 5 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट या दरम्यान मी 21 दिवसाचे पारायण सुरुवात केलेली होती, तुम्हाला सुद्धा करायला सांगितलेलं होतं। आणि या पारायणामुळे मला खरंच खूप अनुभव आलेला आहे आणि स्वामींनी मला खूप मोठी साथ दिलेली आहे। माझ्या मनातला संकल्प जो होता तो सुद्धा स्वामींनी पूर्ण केलेला आहे। खरंच स्वामी आहेत आणि ते आपल्या इच्छा पूर्ण करतातच। जर श्रद्धेने मनापासून त्यांच्यावर विश्वास ठेवून जर आपण सेवा सुरुवात केल्या तर त्या आपल्या सेवा किंवा आपला संकल्प पूर्ण करतात। खरं तर आपल्याला कोणतीही अडचण असेल तर आपल्याला एकही पैसा खर्च करावा लागत नाही। आपण ज्या सेवा करतो त्यासाठी घरामध्ये फक्त दिवाबत्ती आणि स्वामींची मनापासून श्रद्धेने सेवा केली तरीसुद्धा स्वामी आपल्या इच्छा पूर्ण करत असतात। स्वामींना महागड्या वस्तू किंवा महागड्या गोष्टींचा काही अजिबात लोभ नाही आहे। खरं तर त्यांना साधी भोळी भक्ती आवडते, त्यांच्यावरती असलेला विश्वासच त्यांना फक्त आवडतो। दुसऱ्या गोष्टी त्यांच्यासाठी काहीही करण्याची गरज नाही। मी प्रत्येक वेळेला सांगत असते की स्वामींवरती श्रद्धा ठेवा, अंधश्रद्धा नको। आणि स्वामी चरित्र सारामृत पारायणामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे 5व्या अध्यायामध्ये, मल्हारराव राजाधिकारी ज्या वेळेला स्वामींना घेऊन जाण्यासाठी वस्त्रे, भूषणे, सुवर्ण अलंकार वगैरे या गोष्टी पाठवत होते तरीसुद्धा स्वामी त्या नाकारत होते, कारण त्यांना त्या गोष्टी अजिबात आवडत नव्हत्या। त्यांना हवी होती फक्त निस्सीम श्रद्धा। त्यामुळे ते त्यांच्यासोबत न जाता अक्कलकोटमध्येच आनंदाने राहिले। यावरून आपल्याला स्वामींचा स्वभाव लक्षात येतो, त्यांना असल्या गोष्टींची जराही गरज नाही आहे। सर्व आहे स्वामींकडे, सर्व जगाचे करते धरते आपले स्वामी आहेत, त्यांच्याकडे काहीच कमी नाही आहे। त्यांना फक्त श्रद्धेने हाक मारा, ते तुमची इच्छा पूर्ण करणारच आहेत। फक्त तुमची श्रद्धा असू दे आणि तुमचं वागणं फक्त चांगलं पाहिजे। आता सेवा इतक्या आहेत की आपल्याला असा प्रश्न पडतो की कोणत्या सेवा करायच्या आणि काय करायचं। तर अजिबात काळजी करू नका, तुम्हाला जी सेवा आवडत असेल आणि ज्या देवाची सेवा आवडत असेल, असं नाही की मी स्वामींचीच सांगते, कोणत्याही देवाची तुम्हाला सेवा आवडत असेल तर ती सेवा तुम्ही करायला सुरुवात करा। श्रद्धेने तुम्ही जी सेवा करणार आहात त्याचं फळ तुम्हाला 100% मिळणार आहे। तुम्ही इकडे ह्यांनी सांगितलं ही सेवा करा, त्यांनी सांगितलं ती सेवा करा, असं केलं तर तुमचं मन लागणार नाही। हां, जर तुम्हाला मनापासून सर्वच सेवा जमत असतील तर खरंच उत्तम आहे, त्यात तुम्ही सेवा करू शकता। पण तुमचं मन जर इकडे तिकडे होत असेल तर तुम्ही एकच सेवा करा, पण अतिशय श्रद्धेने आणि मनापासून करा, तेव्हा बघा चमत्कार काय घडतं तुमच्यासोबत। अतिशय मनापासून एखादी सेवा केली ना आपल्या देवाची तर ती आपल्याला फळ देते म्हणजे देतेच। स्वामींच्या सेवेत येण्यापूर्वी मी सुद्धा भरपूर सेवा केलेल्या होत्या। महालक्ष्मीच्या सेवा असतील किंवा रेणुका देवीच्या सेवा असतील, भरपूर काही सेवा मी केलेल्या होत्या। बऱ्याच देवी देवतांच्या सेवा मी करायची प्रत्येक वेळेला, पण त्यावेळेला मला एवढं मनापासून सेवा करण्याची कधीही गोडी नव्हती किंवा मनापासून माझ्या सेवा व्हायच्या नाहीत। सर्व काही पूजाविधी, पूजा मांडणी वगैरे सगळं करायचे, पण त्या सेवेमध्ये माझं मन नसायचं किंवा काहीतरी माझ्याकडून चुकायचं आणि त्याचं फळ मला मिळायचं की नाही मिळायचं याचासुद्धा मी कधी शोध घेत नव्हते त्यावेळेला। पण ज्या वेळेला मी स्वामींच्या सेवेमध्ये आले, स्वामींनी मला स्वतःहून सेवेमध्ये आणलेलं आहे, याचा व्हिडिओसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करीन एक दिवस। आणि स्वामींनी मला ज्या वेळेला सेवेत आणलं त्यापासून सेवा काय असतात, आपली कुलदेवी काय आणि कुलदेवीचा आपण पाहुणचार कसा करायचा असतो, मान सन्मान कसा ठेवायचा असतो, आपल्या घरामध्ये आपलं वागणूक कशी हवी आहे, आपण कसं वागायचं आहे, या सर्व गोष्टींचा मला अंदाज लागला। आणि आता माझ्या घरामध्ये सर्व विधियुक्त सेवा केल्या जातात आणि सर्व पंचोपचारे पूजा सेवा सर्व काही केलं जातं। स्वामींच्या सेवेमुळे आपल्याला एक आत्मविश्वास मिळतो आणि तो खरंच आपल्यासाठी खूप महत्त्वाचा असतो। म्हणून स्वामींच्या सेवा जरी तुम्ही करत असाल छोट्या मोठ्या, तरी त्या सेवा तशाच कंटिन्यू ठेवा। कधी ना कधीतरी आपल्यामध्ये खूप काही मोठे बदल होणार आहेत आणि सातत्याने जर ह्या सेवा केल्या ना तर स्वामी आपल्याला बरंच काही देऊन जातात। त्याचप्रमाणे आपण स्वामी आईची जर ओटी भरली नसेल तर श्रावण महिन्याचा आता शुक्रवार शेवटचा राहिलेला आहे, 4था शुक्रवार आणि 4था गुरुवारसुद्धा आहे। तुम्ही या दिवशीसुद्धा स्वामी आईची आपल्या ओटी भरू शकता
आणि ही ओटी तुम्हाला कशी भरायची आहे व्हिडिओ चॅनेलवरती अपलोड केलेलाच आहे, तो सुद्धा तुम्ही बघून घ्या। तर ही होती छोटीशी माहिती, आणि माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आणि चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।